आता मकर संक्रांत आली आहे, तर आपण तिळगुळाच्या पोळ्या बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 कप कणिक घेतलेली म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 टेबलस्पून बेसन घेतलं आहे, 2 टेबलस्पून मैदा, चवीप्रमाणे मीठ घातले। त्यामध्ये 2 टेबलस्पून आपण कडकडीत तेल घालायचं आहे। मिक्स करून घेऊन घट्ट पीठ मळून घ्यायचं। घट्ट पीठ मळून घेतलं आहे। आता 1 ते 1.5 तास आपण हे बाजूला ठेवायचे झाकून। सारणासाठी आपण 1 वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत, 1/4 वाटी आपण खोबरं किसून भाजून घेतले, शेंगदाणे पण 1/4 वाटी भाजून घेतले, अर्धी वाटी आपण बेसन भाजून घेतले। त्यानंतर 1.5 वाटी आपण गूळ घेतला आहे, वेलची आणि जायफळ। सारणासाठी सेम वाटीचंच सगळं प्रमाण घ्या। मिक्सर जारमध्ये तीळ, शेंगदाणे आणि खोबरं घेतले, हे बारीक वाटूया। तीळ वाटून घेतले, त्याच्यामध्येच आपण बेसन, गूळ आणि वेलची पावडर आणि जायफळ घातले, एकदा ग्राइंड करूया। मिश्रण छान मिक्स झाले, काढून घेऊया। मळलेल्या पिठाचा 1 गोळा घेतला आहे। आता हा आपण पुरीसारखा लाटूया। पुरीसारखं लाटून आपण सारण ठेवलं आहे, बंद करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता हे लाटून घेऊ। लाटून घेतलं, तवा गरम झाला, आपली पोळी झाली आहे।